हो, माझं काय स्पष्ट मत आहे की मी जे जनतेच्या मनातलं आणि जनतेला वाटते तेच मी प्रश्न मांडत असतो. माझ्या मनाचं सुपारा घेऊन मी मांडत नाही. आजची कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर किती वाईट परिस्थिती आहे. कोल्हापूर महापालिका असली कोल्हापूर शहराची आहे का नाही. लोकच वरडतात. ह्यातनं लोकांनी पोच घ्यायला पाहिजे का नको, आणि जिथं चुकते तिथं चुकते, बरोबर आहे तिथं बरोबर म्हणलं पाहिजे का नको. आश्वासन कोण पण देते, आपण आश्वासन पूर्ण करायला पाहिजेत नको विकास कामाची. त्या नुसतं आश्वासन दिलं म्हणजे झालं. आणि आज आता हीच सांगतात एवढ्या कोट्यांनी कोटी आणली, मग एवढ्या कोटी आणला आहे तर मी म्हणलं एवढ्या अपुरी कामं का आहे, एवढ्या कोल्हापूरचं का आहे. अनेक प्रश्न आहेत कोल्हापूरचे, पाणी कचरा बिचरा डबरे रस्ते बिस्ते आपणच ओरडला लागलो. आणि माझं जनतेला काय म्हणणं, या ठिकाणी त्यांना तो जनतेला म्हणजे चांगल्या कामासाठी तुम्ही भांडा बोला तोंडावे बोलतात मागायला येतो. आज तुम्हाला नशिबानं तुमच्याकडे पद आहे, पण तुम्ही चांगली कामं करा. आज शाहू महाराजांनी एक चांगलं नाव कोल्हापूरचं देशामध्ये केलं. ते जे तिने त्यावेळा केलेली कामं ही टिकवा, हे म्हणणं का चुकीचं आहे का. आणि माझं काम नियोजनबद्दल क्वालिटी आणि चांगलं काम व्हावं, विकास काम हेच आम्ही म्हणतो ना. परत दादा पैसे शासनाचे मिळणार आहेत का. मग हे बोललं तर विजय सरदार चुकीचं बोललं नसतं का. दोन पैशाला आमिषाला पळून ज्याला खरोखर आवड आहे कामाची, बरोबर त्याला विकास. कसल्या लोकांना तुम्ही साथ द्या, कसल्या लोकांना हे करा, बरोबर आहे का नाही. का नुसताच पैसा आहे त्याला लोकांनी दिला, त्याला त्यात इंटरेस्ट नसला तर काय उपयोग आहे. आणि मागणं आपण ओढून दोन पैशाला आमिषाला पडून उपयोग आहे का. हेच मी सांगत असतो. आणि मग मी यांना दादा सांगतो की मी माझं काय म्हणणं आहे, मी कधीही तुम्हाला म्हणतो द्वेषापोटी बोलत नाही, का सुपारी घेऊन बोलत नाही. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या नशा नियोजन क्वालिटी आणि चांगलं व्हावं, माझं शिष्य सुंदर व्हावं. आणि ते सुंदर व्हायसाठी कोणी मदत केली पाहिजे, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता तिघांनी म्हणून केली तर कायद्यासारखा नाही तर काय उपयोग आहे. मागणं तुम्हीच वरडता, दोन पैशाला आम्ही त्याला आणि तुम्ही त्या मागणं वरडत असता. हे असं काय तसं काय. तेच क्वालिटी आणि चांगलं झालं तर सुंदर आणि चांगलं होणार नाही. मग ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत का बोललं पुन्हा. मग हे बोललं म्हणजे चुकीचं आहे का. मग हे म्हणतात मी फायद्या तोट्याचा विचार करत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही किती जणांचा वाकडा घेताय. वाकडापणाचा काय संबंध आहे. ती माझ्यासाठी भावासारखी आमदार खासदार प्रशासन काही फरक आहे काय, आपलीच आहे. पण आम्ही त्यांना परत दिवस येणार नाही. प्रशासनाला परत दहा पैसे मिळणार नाहीत. आणि चांगला आणि क्वालिटी करा. मागणे माणसाने म्हणले पाहिजे की हे झालं, हे केलं तर बरोबर आहे का नाही. आता माझं हॉकी स्टेडियम आहे, 10 होणार आहे का, मग 10 पैसे मिळतात का. तेच नियोजन चांगलं केलं तर होणार आहे का नाही. नाहीतर त्या करण्याला काय अर्थ आहे, त्या जगण्याला पण अर्थ नाही. हे शाहू महाराज शिवाजी महाराजांनी कुणासाठी केले आणि कशासाठी केले. आज आपण नीचे नावं घेते ते टिकलं पाहिजे का नको, हे माझं म्हणणं आहे. जर शिवाजी महाराज गप बसले तर स्वराज्य स्थापन झालं असतं का. आज शाहू महाराजांनी एवढे केले का स्वतःच्या इन्स्टिट्यूट करतं हेच सांगते ना. आणि जनतेने यातनं बोध घेऊन ठरवलं पाहिजे. जनताच खरी महत्त्वाची आहे. जनतेनं